नमस्कार. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अभिजात मराठी या कार्यक्रमात मी धनुश्री प्रधान आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आणि आपल्याकडची श्रीमंत समृद्ध अशी मराठी भाषा पुढच्या पिढीकडे तशीच्या तशी सुपूर्द करण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नशील असतो. याहून सुंदर गोष्ट म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा आता आपल्या भाषेला मिळालेला असला तरी या भाषेचा गौरव गेली अनेक वर्ष साहित्याच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून संस्कार, संस्कृती, परंपरेच्या माध्यमातून होतं. पण या सगळ्यामध्ये खास करून या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आपण हे ठेवणार आहोत की सीमावर्ती भागांमध्ये जिथे वेगवेगळ्या प्रदेशातल्या भाषा एकत्र येऊन मिळून मिसळून राहतात, वेगवेगळ्या भाषांचे प्रवाह असतात, अशा सीमावर्ती भागांमध्ये ज्या संस्था मराठी भाषेसाठी कार्यरत आहेत अशा संस्थांचं काम आपल्याला जाणून घ्यायचंय या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि त्यासाठी माझ्या बरोबर आहेत आज बेळगावच्या लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री जगदीश कुंटे. जगदीश सरांना आपण या कार्यक्रमात आमंत्रित करूया. नमस्कार जगदीशजी. नमस्कार. या कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत आहे. आपला संवाद सुरू करण्या अगोदर मला लोकमान्य ग्रंथालयाबद्दल थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगायला नक्कीच आवडेल की वाचक तितुका मिळवावा, वाचन धर्म वाढवावा हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेलं लोकमान्य ग्रंथालय म्हणजे बेळगावच्या एकूणच सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातलं एक मोलाचं पान आहे असं आपण म्हणूया. म्हणजे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा 111 पुस्तकांनी या ग्रंथालयाची सुरुवात झाली आणि आज 22,000हून जास्त पुस्तकांचे धनी म्हणजे हे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाची एकूणच वाटचाल आपण जगदीशजींकडनं ऐकणार आहोत. 27 फेब्रुवारी 2010ला लोकमान्य ग्रंथालयाची स्थापना बेळगावमध्ये झाली. लोकमान्य सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आणि दैनिक तरुण भारतचे समूह प्रमुख डॉक्टर किरण ठाकूर यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली आणि जगदीश कुंटे हे गेली 4 वर्ष कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत आणि वाचनालयाचा सगळा हा कार्यभार जो आहे तो सांभाळतायत. आपण लगेचच आपल्या संवादाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचंय, वाचनालयाची थोडीशी जन्मकथा मी सांगितलेली आहे, पण एकूणच ही सुरुवात होताना कशा पद्धतीने म्हणजे ध्येय काय होतं? अर्थात ग्रंथालय किंवा वाचनालयांचं ध्येय असतं की वाचकांमध्ये ही साहित्याची गोडी निर्माण व्हावी, पण तरी सुद्धा खास करून सीमावर्ती भागांमध्ये जेव्हा आपण हे कार्य करतो तेव्हा आपली ध्येय, आपली उद्दिष्ट थोडी अजून मोठी असतात, थोडी आव्हानं असतात. त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की काय होती ती जन्मकथा. बरोबर. बेळगावच्या या सीमा भागामध्ये तरुण भारत हे एक अग्रेसर दैनिक आहे. सीमा भागाचं मुखपत्र आहे हे सर्वांना माहितीच आहे. आणि तरुण भारतचे संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांनी या सगळ्या कार्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आमचेच एक ज्येष्ठ सहकारी श्री अशोक याळगी हे 2010च्या दरम्यान तरुण भारत मधून निवृत्त झाले. ते तरुण भारतचे मुख्य बातमीदार होते आणि तरुण भारतच्या अक्षर यात्रा या रविवारच्या पुरवणीचं संपादन ते करायचे. मग ते निवृत्त झाल्यानंतर एकदा किरण ठाकूर आणि अशोक याळगी बोलत बसले असताना आता मी काय करायचं असं अशोक याळगींनी प्रश्न विचारला. तर त्यावेळेला किरण ठाकूर म्हणाले की या भागामध्ये टिळकवाडी, अनगोळ वगैरे या भागामध्ये वाचनालय नाहीये, तर आपण एक वाचनालय सुरू करूया. आणि त्यातून या लोकमान्य ग्रंथालयाची स्थापना झाली 2010 साली आणि ती देखील मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशीच. त्यामुळं या वाचनालयाचं फार महत्व आहे या ठिकाणी. आणि त्यातून हळूहळू त्यांचे जे अशोक याळगींचे जे सहकारी होते श्री अविनाश ओगले, विष्णुपंत कुलकर्णी असे सहकार्यांना घेऊन अशोक याळगींनी वाटचाल सुरू केली आणि लोकमान्य ग्रंथालय आता या वैभवाच्या शिखरावर त्यांनी पोहोचवलेलं आहे.
अरे वा, तुम्ही आता अशोकजींचा उल्लेख केलात म्हणून की एकूणच बेळगावच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक सगळ्या योगदानामध्ये अशोकजींचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे बाबा याळगी असं सुद्धा त्यांना म्हटलं जायचं. आम्ही सगळेजण त्यांना बाबा याळगी म्हणत होतो. साहित्यिक चळवळी खूप त्यांनी राबवल्या किंवा साहित्याच्या दृष्टीने उपक्रम करण्यामध्ये खूप मोलाचा वाटा होता त्यांचा. मला ऐकून जाणून घ्यायला आवडेल त्यांच्याबद्दल की त्यांचे उपक्रम आणि एकूणच साहित्य संमेलनं जी भरवली गेली बेळगावमध्ये बरीचशी, तर त्यातही त्यांचं खूप मोठं योगदान होतं. काय होतं ते? बरोबर आहे. अशोक याळगी हे मराठी विषय घेऊन MA झालेले होते. त्यांना प्राध्यापक व्हायचं होतं, पण ती संधी काही त्यांना मिळाली नाही. मग ते झाले पत्रकार आणि तरुण भारत आणि इतर अनेक वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केलं, पण मुख्यतः तरुण भारतसाठीच त्यांनी काम केलं. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अक्षर यात्रा या रविवारच्या पुरवणीचं संपादन ते करायचे. अतिशय समृद्ध अशी ती पुरवणी होती. म्हणजे मराठी भाषेवरचं अशोक याळगींचं सगळं प्रेम त्या पुरवणीतून आम्हाला दिसून येत होतं. याच अशोक याळगींनी केवळ वृत्तपत्राचं किंवा पुरवणीचं संपादन करून ते थांबले नाहीत, तर मोठमोठी साहित्य संमेलनं मोठ्या शहरात होतात, पण खेड्यातल्या लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही, ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यामुळं त्यांनी आसपासच्या खेडेगावात साहित्य संमेलन, एक दिवसीय साहित्य संमेलन भरवायला सुरुवात केली. अशा तऱ्हेने कडोली, बेळगाव जवळ एक कडोली नावाचं गाव आहे, तिथं पहिलं साहित्य संमेलन भरलं आणि ते यशस्वी झालं. त्यातून प्रेरणा घेऊन मग उचगाव, येळूर, खानापूर अशा अनेक ठिकाणी याळगींनी साहित्य संमेलनं सुरू केली. आता बेळगावच्या आसपास जवळजवळ 10 खेड्यातून दरवर्षी साहित्य संमेलनं होतात. अरे वा. ती याच काळात म्हणजे दिवाळीनंतर जी साहित्य संमेलनाची रांग सुरू होते, ते अगदी फेब्रुवारी मार्च पर्यंत चालू असतं आणि त्यांच्यात एकमेकांच्यात हे ठेवण्यात, काय बरं म्हणायचं, संपर्क ठेवण्यात याळगी यशस्वी झाले. कारण याळगीच सगळे त्याचे कर्ते करविते होते आणि त्यामुळं ते एक वार एकेका संमेलनाला, एकेका गावाला वाटून देत होते आणि त्यामुळं होणारा जो क्लॅश तो टाळता आला. तर अशा तऱ्हेनं याळगींनी खेडोपाडी साहित्याबद्दल गोडी लावली. तिथं वाचनालय स्थापन केली, छोटी का असेना, पण वाचनालय सुरू झाली या चळवळीतून. आणि मी पण तरुण भारतमध्येच होतो. तर याळगी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून चॅम्पियन नावाची मुलांच्यासाठी खास पुरवणी सुरू केली. त्यातून त्याचा उद्देश असा होता की शहरातली बहुतेक सगळी मुलं आता इंग्लिश मीडियमला जातात, त्यांना मराठीची गोडी लागावी या उद्देशाने आम्ही चॅम्पियन सुरू केली पुरवणी, खास मुलांच्यासाठी. आणि त्याचाही प्रसार आम्ही खेडोपाडी जाऊन केला. त्यातून मुलांना गोष्टी, गाणी, कोडी आणि चित्राविषयी माहिती, अशा सर्व प्रकारची मुलांना जे जे आवडेल ते सर्व त्या पुरवणीतून द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे याळगींनी काय केवळ संपादकीय काम करून ते थांबले नाहीत, तर लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यात बऱ्याच अंशी यश आलं आणि ही चळवळ मग सगळीकडे फोफावली. तुम्ही आता शाळांचा या बाबतीतलं योगदान खूप मोठं आहे. हो. आणि ते बऱ्याचशा लेखांमधनं अनेक साहित्यिकांनी सुद्धा त्यांचा नावाचा उल्लेख त्यांच्या लेखांमध्ये केलेला आहे. की एकूणच म्हणजे त्यांचं सांगणं किंवा त्यांचं एखादं बोलणं हे प्रमाण मानलं जायचं. बरोबर. इतकी एक बेळगावात येणारा प्रत्येक साहित्यिक किंवा प्रत्येक कलाकार हा याळगींना भेटल्याशिवाय जाऊ शकत नव्हता. जगदीशजी, आता तुम्ही शाळांचा उल्लेख केलात आणि ही म्हणजे खरी बाब आहे. आता आपण म्हणतो की आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतो की पुढचा विकास करण्यासाठी आणि एकूणच त्यांची प्रगती जरा लवकर अजून इंग्रजी शाळांमधनं होते वगैरे, असा एक विचार प्रवाह जरी असला तरी आता आपण हा कार्यक्रम करतो, या कार्यक्रमाचा ब्रीदवाक्यच मराठीचा विकास, महाराष्ट्राचा विकास आहे आणि आपल्या मातृभाषेमधनं शिक्षण घेण्याचा एक वेगळा आनंद आहे.
म्हणजे तो आनंद आपण असा व्यक्त करू शकत नाही, कारण त्यामध्ये कारण विचार आपण आपल्या मातृभाषेतनं करत असतो, कितीही नाही म्हटलं तरी. आणि तोच विचार जेव्हा आपण कागदावर प्रकट करतो, तो जितका प्रभावशाली होऊ शकतो, इतका अन्य भाषेत कदाचित होत नसेल. तर एकूणच मराठी शाळांची जी संख्या आता कमी कमी होत चाललेली आहे. बेळगावमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? मराठी शाळांना किती प्रतिसाद मिळतोय? आणि वाचनालय, ग्रंथालय या दृष्टीने काही उपक्रम राबवत आहेत का? बेळगावातल्या मराठी शाळेची अवस्था फारच दयनीय अशी आहे. त्याला अनेक कारण आहेत. एक म्हणजे कर्नाटक सरकारचं धोरण आहे, ते मराठीला अजिबात प्रोत्साहन देत नाहीत किंवा मराठी शाळा कशी बंद पडेल याकडे इथल्या अधिकाऱ्यांचं लक्ष असतं. हा एक भाग झाला. दुसरं, त्याला आपण सगळेच जबाबदार आहोत. मराठी माणसंही त्याला जबाबदार आहेत, कारण मराठी माणसांची मुलं आता इंग्लिश मीडियमकडे वळलेली आहेत. बेळगाव आसपासच्या खेड्यात अजूनही मराठी टिकून आहे, पण तिथं देखील आता खेड्यातून देखील इंग्लिश मिडियमच्या शाळा निघायला लागलेल्या आहेत. एक काळ म्हणजे साधारण 20-25 वर्षापूर्वी बेळगावमध्ये 58 प्राथमिक मराठी शाळा होत्या, पण आता त्यांची संख्या जेमतेम 20-25 मराठी शाळा टिकल्या असतील, आणि त्यातली देखील मुलांची संख्या खूप कमी झालेली आहे. त्यामुळे मराठी शाळांची अवस्था फारशी काही चांगली नाही आहे बेळगावात, असं म्हणायला हरकत नाही. पण काय वाटतं, म्हणजे अशा पद्धतीने आपण ग्रंथालयाच्या माध्यमातून असे काही उपक्रम राबवले, काही मराठी पुस्तकांची गोडी त्या आता अर्थातच इंग्रजी शाळांमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर, प्रवेश घेतल्यानंतर आपण ते प्रवेश बदलू शकत नाही, पण अर्थात मराठी साहित्याची गोडी मात्र नक्कीच निर्माण करू शकतो मुलांमध्ये, तरुणांमध्ये. तर या दृष्टीने काम चालू आहे बेळगावमध्ये अजूनही? चालू आहे. दरवर्षी दोन्ही, म्हणजे दिवाळीची सुट्टी, इकडे दसऱ्याची सुट्टी असते कर्नाटकात, दिवाळीच्या ऐवजी दसऱ्याला सुट्टी असते, त्या दसऱ्याच्या सुट्टीत आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये, अशा प्रत्येक सुट्टीमध्ये आम्ही मुलांच्यासाठी लोकमान्य ग्रंथालयातर्फे शिबिरं भरवतो. म्हणजे वाचनासाठी शिबिरं भरवतो, मुलांच्या समोर पुस्तकं मांडतो, त्यांना पुस्तकांची गोडी लागावी असा प्रयत्न करतो. आणि मुलांना काय आवडतं, छोट्या मुलांना तर गोष्टी आवडतात, म्हणून गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम आम्ही इथं करतो. अलीकडेच आम्ही हॅशटॅग गोष्टी नावाचा एक उपक्रम केला लोकमान्य ग्रंथालयातर्फे, आणि त्याला चांगला भरघोस प्रतिसादही मिळाला. जवळजवळ 50 मुलं त्यात सहभागी झाली होती. मुलांच्याकडनं गाणी म्हणून घ्यायची, मराठी बडबड गीतं त्यांना सांगायची, शिकवायची, आणि गोष्टी वाचून घ्यायच्या. काही मुलांना तरी मराठी अक्षर ओळखही नाही आहे, मग आम्ही स्क्रीनवर गोष्टी दाखवल्या त्या, आणि मोठ्याने वाचून दाखवल्या, त्यामुळे त्यांना कशाला काय म्हणायचं, त्याचा उच्चार कसा करायचा एखाद्या शब्दाचा, हे देखील मुलांना कळावं असा आमचा प्रयत्न होता. मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न या सीमा भागात होत आहेत. सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. खरं तर आता आपण बघितलं की महाराष्ट्र आणि बोला. आणि घरोघरी देखील असे प्रयत्न व्हायला पाहिजेत. बरेच पालक जे मराठी माध्यमातून शिकलेले आहेत, ते घरी आपल्या मुलांना मराठीतून गोष्टी सांगणं, मराठी पुस्तकं आणून देणं वगैरे चालू असतं. हे नक्कीच करू शकतो आपण. हो. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमारेषेवर असल्यामुळे वेगवेगळ्या भाषांचे प्रवाह आहेत, म्हणजे कन्नड आहेच, मराठी आहेच, पण एकूणच बेळगावला खूप मोठा असा इतिहास लाभलेला आहे. म्हणजे फारसी, उर्दू, संस्कृत अशा बऱ्याच भाषांचे प्रवाह या परिसरात मिसळले गेले आणि तिथून तो समाज निर्माण झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या भाषांमध्ये, या भाषांच्या मेळाव्यामध्ये आपण म्हणूया की मराठी भाषेला फक्त जिवंत ठेवणंच नाही, तर सचेतन ठेवत राहणं हे किती कठीण आहे किंवा किती सोपं आहे, काय सांगाल तुम्ही? बेळगाव पुरतं बोलायचं झालं किंवा या महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात जर बोलायचं झालं तर मराठीला सचेत ठेवणं फार अवघड आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का, की इथं एक प्रकारचं द्वेषमूलक वातावरण तयार झालेलं आहे. मराठी लोक काही कानडीचा द्वेष करत नाहीत किंवा कानडीला नावं ठेवत नाहीत. कानडी देखील आम्हाला तितकीच प्रिय आहे, पण
मराठी माणसांना मराठीतून व्यवहार करण्याची मुभाच नाही आहे इथे. कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये तुम्ही कानडीत बोललात तरच तुमचं काम होईल. तुम्ही मराठीत बोललात तर तुमचं काम अजिबात होणार नाही, अशी अवस्था आहे. रस्त्यावरचे मराठी बोर्ड देखील काढावेत अशी चळवळ इथले कानडी लोक करतात. बरं. म्हणजे भाषावार प्रांत रचना झाली, ती काही दुसरी भाषा मारण्यासाठी नाही. तुमच्या भाषेला प्राधान्य मिळावं, त्याला प्रोत्साहन मिळावं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा अर्थ दुसरी भाषा मारा असा नाही आहे. मी माझ्या मुलाकडं एकदा अमेरिकेत गेलो होतो, तिथे मला चीनी भाषेतील देखील बोर्ड, रस्त्यावरचे बोर्ड बघायला मिळाले. हा म्हणजे कुठल्याही चीनी माणसाने किंवा चीनी सरकारने अशी काही मागणी केलेली नाही आहे. तरी पण अमेरिकेत चीनी लोक इतके आहेत की त्यांना चीनी भाषेतले बोर्ड ठेवावेत असं वाटू लागलं. आपल्या दिल्ली सारख्या ठिकाणी 4 भाषेत रस्त्यावरचे बोर्ड आहेत: उर्दू, हिंदी, इंग्लिश आणि गुरुमुखी म्हणजे पंजाबी भाषेतलं. बरोबर. म्हणजे सगळीकडं सगळ्या भाषेला वाव दिला जातो. फक्त या सीमा भागामध्ये म्हणजे सीमा प्रश्नाची चळवळ जी आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे, तीच मुळात बेळगावातून सुरुवात झाली. हो खरंय. तर अशा परिस्थितीत बेळगावात मराठीचं जितकं खच्चीकरण करता येईल तितका प्रयत्न कर्नाटक गव्हर्नमेंटतर्फे आणखीन कर्नाटकाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत चालू असतो. त्यामुळे आता जो उल्लेख केला की टिकवणं हे एक आव्हानात्मकच आहे. आव्हानात्मक आहे. तुम्ही आता उल्लेख जो केलात की सीमा प्रश्न हा जो उभा केला गेला, साहित्य संमेलन बेळगाव मध्ये जे झालं, तर यामध्ये हा प्रश्न उभा केला गेला आणि मग त्यावर बरंच नंतर मग तो प्रवास एक मोठा होता. म्हणजे अर्थात ते जर तो एक बोलण्याचा प्रवाह वेगळा आहे, पण एकूणच वाचनालयाच्या दृष्टीने जर आपण म्हणालो किंवा आता आपल्या हातात जी परिस्थिती आहे त्यातनं आपल्याला ही भाषा, जी समृद्ध भाषा आपल्या हातात आहे, तिचा वारसा पुढच्या पिढीला आपल्याला द्यायचा आहे किंवा ती भाषा जतन करायची. तर त्या दृष्टीने आपण कशी पावलं उचलावीत, तर या विषयावरच आधारित हा कार्यक्रम आहे. 1848 साली म्हणजे आपण बेळगावला म्हणूया एक वाचनालयांची सुद्धा दीर्घ परंपरा आहे, समृद्ध परंपरा आहे. त्यामध्ये 1848 साली बेळगावमध्ये पहिलं वाचनालय सुरू झालं असंही म्हटलं जातं की नेटिव्ह जनरल लायब्ररी म्हणून या नावाने हे वाचनालय होतं. एकूणच आपण बघितलं, आता तुमच्या वाचनालयामध्ये मराठी पुस्तकांची संख्या म्हणा किती आहे किंवा मराठी वाचकांचा प्रवाह किंवा ओढा किती आहे तुमच्या वाचनालयामध्ये, आणि तो वाढवण्यासाठी म्हणून आपण जास्तीत जास्त मराठी पुस्तकं ठेवणं, मराठी साहित्यिकांना तिथे बोलवून काही कार्यक्रम करणं, तर अशा पद्धतीने काही आपण करतो आहोत का? हो. आमचं वाचनालय त्या मानानं फारच किशोरवयीन म्हणायला हरकत नाही. केवळ 15च वर्ष झालेली आहेत आमच्या वाचनालयाला. 2010 साली स्थापना झाली. पण बेळगावात सार्वजनिक वाचनालय म्हणजे मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात नेटिव्ह लायब्ररी, त्याला जवळजवळ 175 वर्ष झाली. त्याच्यानंतर सरस्वती वाचनालयाला 150 वर्ष झाली. बरं. आणि वाङ्मय चर्चा मंडळाला 100 वर्ष होत आली आहेत. अरे वा. त्या मानानं आमचं वाचनालय म्हणजे अजून एक बाळच आहे. तरी पण आमच्याकडे वाचक संख्या भरपूर आहे. जवळजवळ 1000 सभासद आहेत आमचे वाचनालयाचे, आणि आमच्याकडे जास्तीत जास्त मराठीच पुस्तकं आहेत. एकूण जी 22,000 पुस्तकं आहेत त्यातली जवळजवळ 16,000 मराठी पुस्तकं आहेत. अरे वा. आणि 4-5 हजार इंग्लिश पुस्तकं आहेत, थोडीशी हिंदी पुस्तकं आहेत. त्यामुळं आमचे सगळे वाचक बहुतेक मराठी वाचकच आहेत. आणि या वाचकांची जी भूक आहे ती भागवण्याचा आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो आहोत. बरोबर. आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे आता आपण म्हणूया की ऑन पेपर तो मिळाला. बरोबर. पण खरोखर आपली भाषा ही आधीपासूनच समृद्ध आणि म्हणजे अनेक आपल्या भाषेमध्ये
पण संस्कृती परंपरा जतन असलेली श्रीमंत भाषा असं आपण आपल्या भाषेला म्हणतो. आणि खरोखरच म्हणजे मराठी साहित्याची गोडी असणाऱ्या प्रत्येकाला आणि मराठी साहित्य वाचणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवत असेल की आपली भाषा किती समृद्ध आहे, किती श्रीमंत आहे. तर एकूणच हा जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काय वेगळे बदल घडणार आहेत? म्हणजे वाचनालय, ग्रंथालयाच्या दृष्टीने जर विचार केला तर काय फायदा याचा तुम्हाला ग्रंथालयाला वैयक्तिक व्हावा असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. मराठी भाषा ही पहिल्यापासून अभिजात भाषा आहेच. आता त्याला मान्यतेचं शिक्कामोर्तब झालं एवढंच म्हणायला हरकत नाही. पण तेही आवश्यक असतं. त्यामुळं जे काही मटेरियल फायदे म्हणतात त्याप्रमाणे होऊ शकतील. एक म्हणजे मराठी ही अभिजात भाषा झाल्यामुळं इतर अभिजात भाषांच्या रांकेत ती जाऊन बसली. त्या भाषांना ज्या सवलती किंवा जे प्राधान्य मिळतं तशा प्रकारचं प्राधान्य आता मराठीला देखील केंद्र सरकारच्या दरबारी मिळू शकेल. आणि अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर अनुदान देखील अधिक मिळू शकेल असा आमचा कयास आहे. आणि ते जर शक्य झालं तर ते तळागाळापर्यंत झिरपत येऊन मराठीचं संवर्धन अधिक चांगल्या रीतीनं करता येईल. ग्रंथालयासारख्या संस्थांना जर त्यातून अनुदान रूपी वाढ मिळाली तर त्याचा फायदा वाचकांच्यासाठी करून देता येईल. एकदा काय वाटतं की अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यामुळं प्रत्यक्षात काही फायदा होणार नाही किंवा आपल्या रोजच्या व्यवहारात काही फारसा बदल होणार नाही आहे. पण जर अनुदान रूपी वाढ जर झाली तर निश्चितपणे तो एक फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर, बरोबर. काय या सगळ्या सामाजिकीकरणामध्ये ना अनेक संस्थांचं खच्चीकरण सुद्धा होताना आपण पाहतो. म्हणजे अनेक संस्था येतात पण या सगळ्या प्रकरणांमुळे त्या संस्था फार काळ टिकत नाहीत किंवा त्यांना ती कार्य करून दिली जात नाहीत. काहीही अडचणी असू शकतात. तर या सगळ्यामध्ये एक जर आपण बघितलं की ग्रंथालयाची स्थापना करण्यामध्ये म्हणजे पत्रकारितेचा एक मोठा स्तंभ हा ग्रंथालयाचा आधारस्तंभ राहिलेला आहे. त्याच्यामुळे पत्रकारितेचा सगळं पाया असल्यामुळे अशा प्रकारची संस्था जेव्हा उभी राहते, असं ग्रंथालय उभं राहतं, तेव्हा खरोखर त्याचा फायदा होतो का? म्हणजे दैनिक तरुण भारत सारखी एक खूप शक्तिशाली संस्था असल्यामुळे आपली मतं आपण तिथे छानपणे मांडू शकतो किंवा मुद्देसूद हे सगळी मतं आपण पोहोचवू शकतो, त्याचा प्रचार करू शकतो. हे किती महत्वाचं आहे आत्ताच्या घडीला. हो, हे खूपच महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं डॉक्टर किरण ठाकूर यांनी पहिल्यापासून प्रयत्न चालवलेले आहेत. म्हणजे ते कुठल्याही गोष्टीकडे या दृष्टिकोनातूनच बघतात की बेळगावच्या मराठीला कसं प्रोत्साहन मिळेल. म्हणजे त्यांचे सगळे उपक्रम जर आपण बघितले तर मराठीला वाव मिळावा, मराठीला प्रोत्साहन मिळावं हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच किरण ठाकूरनी आपली सगळी पावलं टाकलेली आहेत. मग ते वृत्तपत्राच्या माध्यमातून असू दे किंवा लोकमान्य ग्रंथालयाच्या माध्यमातून असू दे किंवा ते इथल्या अनेक मराठी संस्थांचे प्रमुख आधारस्तंभ आहेत, अध्यक्षही आहेत. काही ठिकाणी वाङ्मय चर्चा मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, सरस्वती वाचनालयाचे सल्लागार आहेत, लोकमान्य रंगमंदिर नावाचं जे आमचं नाट्यगृह आहे त्याचे देखील ते आधारस्तंभ आहेत. या लोकमान्य रंगमंदिरात मराठी कार्यक्रमच बहुतेक करून होतात. अच्छा. आणि बेळगावातले जे जे उपक्रम त्यांनी हातात घेतलेले आहेत ते मराठीला अधिकाधिक वाव मिळावा, इथली मराठी टिकावी या उद्देशानंच त्यांनी सगळी आपली पावलं टाकलेली आहेत. आणि त्यांच्या त्या ब्रॉड फ्रेमवर्क मध्ये आम्ही सगळेजण काम करत असतो. बरोबर. मराठी नाटकं इथं आली पाहिजेत. जाणता राजाचे 3 वेळा प्रयोग आम्ही इथं केले. अरे वा. आणि म्हणजे मराठी पुस्तकांची प्रदर्शनं, मराठी चित्रकारांची प्रदर्शनं अशी सगळी इथं आयोजित केली जातात. लोकमान्य ग्रंथालयाच्या जागेमध्येच आर्ट गॅलरी देखील आहे आणि या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून
मराठी चित्रकारांना आम्ही अधिकाधिक वाव देत असतो. अरे वा, अरे वा. हा. याचा म्हणजे एकूण जो प्रतिसाद हो बेळगावकरांमध्ये कसं प्रोत्साहन आहे यामध्ये सगळं, त्यांचा हो प्रतिसाद हो कसा लागतोय? बरोबर कारण आपण संस्था बरोबर म्हणून कार्य करत असतो, आपली कार्य करण्याची इच्छा असते, पण तसा सादाला प्रतिसाद सुद्धा मिळणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण बरोबर फक्त हो पुस्तकं हा ग्रंथालयात ठेवून ती आणि वाचायला घरी किती घेऊन घेतली हो जातात. हो ही सगळी कामं लोकाश्रयावर चालू आहेत. बरं, आम्हाला कर्नाटक गव्हर्नमेंटकडनं आम्हाला कुठलंही अनुदान मिळत नाही. बरं, म्हणजे आमच्या एकाही संस्थेला कर्नाटक गव्हर्नमेंटचं अनुदान मिळत नाही. बरं. आता महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेतर्फेच हल्ली अनुदानं मिळू लागलेली आहेत. हां, त्यामुळं इथल्या सगळ्या मराठी संस्थांना थोडंसं बळ आलेलं आहे असं अरे म्हणायला वाह! हरकत नाही. हां, हां. तसं बघायला गेलं तर बेळगावची साहित्य परंपरा सुद्धा खूप मोठी आहे. म्हणजे होय होय आपल्या मराठी साहित्यामध्ये पहिली हं. कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे सुद्धा बेळगावचे आहेत. अगदी त्याचबरोबर बरोबर. मराठी साहित्यातली पहिली मराठी ऐतिहासिक कादंबरी लिहिणारे राभी गुंजीकर सुद्धा बेळगावचे आहेत. इंदिरा बरोबर. संत हो, असतील, शंकररामानी हो, असतील, असे कित्येक दिग्गज बेळगावच्या परिसरातनच आलेले आहेत. म्हणजे हो, एकूण हो, बघितलं तर हो. साहित्याची सुद्धा किती अ, सुदृढ अशी परंपरा बेळगावला लाभलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, की हे सगळे या मातीतनं आल्यामुळे आणि त्यानंतर त्यांचा साहित्य क्षेत्रात झालेला प्रवास, यामुळे बेळगावला एक वेगळं स्थान मिळालेलं आहे का? म्हणजे त्यांचं या परिसरामध्ये त्यांचा सहवास लाभणं, यामुळे सुद्धा आपली साहित्याच्या दृष्टीतून बेळगाव कसा सकस आहे, याबद्दल मला जाणून घ्यायचंय. साहित्याच्या दृष्टीतून बेळगाव किती समृद्ध आहे? हो, हो. हो. मराठी साहित्याच्या दृष्टीतून बेळगाव खूपच समृद्ध असं आहे. हं. मगाशी तुम्ही जी नावांचा उल्लेख केला, की इंदिरा संत, शंकर रामाणी, नृप निकुंब, हो. अनंत मनोहर देखील इथलेच बरं का, बेळगावचेच. बरं. हां. तर असे अनेक लेखक हां. रणजित देसाई हे देखील हो. बेळगावजवळ कोवाड बेळगावजवळच्या कोवाडचेच ते रणजित अरे वाह! देसाई. वाह! हां. तर ही झाली जुनी मंडळी. पण हो. सध्या बेळगावमध्ये डॉक्टर विनोद गायकवाड, माधुरी शानबाग, सुभाष हो. सुंटणकर, सुधीर जोगळेकर असे अनेक साहित्यिक आहेत आणि ते बरोबर. आपापल्या क्षेत्रात काम करतायत. माझे अरे वडील देखील मोग कुंटे हे नाटककार होते अरे आणि वाह! त्यांनी जवळ-जवळ 9 नाटकं त्यांनी लिहिली आणि ती हं. सगळीच्या सगळी स्टेजवर आलेली आहेत. अरे वाह! हां, हां. हे बेळगावात नाटककारही होऊन गेले. हो, हो, हो. मी स्वतः एक कला क्षेत्रातली व्यंगचित्रकार अनेक आहे. कला क्षेत्रातली अनेक मंडळी ही बेळगावच्या परिसरातनं हो. आलेली आहेत जगदीशजी. पण बरोबर, बरोबर. आता ही सगळी आपण जी नावं घेतोय हे सगळे दिग्गज कलावंत किंवा दिग्गज त्या हो. क्षेत्रातले आहेत. पण हो. एकूण जर आता बेळगावचा विचार केला, सीमावर्ती भागांचा विचार केला, तर जी तरुण हं. पिढी आहे, ती हो. या मराठी वाचनाकडे कशी वळतीये, कशा पद्धतीने पाहतीये आणि आपल्याला आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा हं. दृष्टिकोन आपल्या भाषेकडे पाहण्याचा कसा आहे? काय जाणवलंय तुम्हाला इतक्या काही गेल्या दिवसांमध्ये? नाही तसं काही फारसं जाणवलं नाहीये. हं, अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळाल्यानंतर आमच्यासारख्या सीनियर सिटिझन वयस्कर लोकांच्यात एक प्रकारचा आनंद निर्माण होणं साहजिक आहे. पण बरोबर. तरुणांच्यात मला काही विशेष फरक दिसला नाही किंवा जाणवला नाही किंवा त्यांनी बरं. या घटनेची कितपत दखल घेतलेली आहे, ते हं, काही कळायला मार्ग नाहीये. पण बरं. या तरुणाला मराठी भाषेकडे वळवण्याचा आमचा प्रयत्न मात्र चालू असतो. हं, आमच्या लोकमान्य ग्रंथालयात बुक हं. लव्हर्स क्लब नावाचा एक क्लब आहे. बरं. म्हणजे पुस्तकप्रेमी मंडळींचा क्लब आहे हां. आणि दर आठवड्याला या बुक लव्हर्स क्लबतर्फे आम्ही हं. पुस्तक परिचयाचा कार्यक्रम करतो. त्याला अरे वाह! बरीचशी तरुण मंडळी देखील येऊ लागलेली आहेत. अरे वाह! हा एक मार्ग आम्हाला दिसला, की हं, मुलांना, तरुणांना पुस्तकाची नव्या येणाऱ्या पुस्तकांची ओळख करून द्यायला हे एक हं. व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून हो. दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक मराठी तरुण भाग घेऊ लागलेले आहेत. अरे वाह! अरे वाह! हां. भविष्यामध्ये अशाही काही योजना वाचनालयातर्फे केल्या जाणार आहेत. हो, हो, हो. निश्चित आहेत. काही प्लॅन्स आहेत. हं. आणखीन
प्रत्येक आजूबाजूच्या खेड्यामध्ये शाळातून आम्ही पुस्तक पेटी देखील देतो. म्हणजे नाशिकचे विनायक रानडे माहित असतील आपल्याला, तर त्यांनी हा ग्रंथ आपल्या दारी ही त्यांची योजना होती. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जवळ म्हणजे एखाद्या दात्याकडून 5,000 रुपये घेतो आणि त्या 5,000 रुपयात एक पेटी आणि त्यात मावतील एवढी पुस्तकं अशी घालून ती आम्ही प्रत्येक शाळेला भेटी दाखल देत असतो. त्यामुळे त्या शाळेतल्या मुलांना मराठी चांगली उत्तम नवनवीन पुस्तकं वाचायला मिळावीत असा आमचा प्रयत्न असतो. अरे वा, अरे वा. एकूणच छान सगळे सकारात्मक प्रयत्न चालू आहेत आणि चालू आहेत. हो. आणि त्या प्रयत्नांना अर्थातच बेळगावकर नक्कीच साथ देत आहेत. कारण इतक्या वर्षांची, म्हणजे आता मी मगाशी जसं म्हणाले की 178 वर्षापूर्वीची एक वाचनालय सुद्धा आहे, 150 वर्ष जुनं ग्रंथालय सुद्धा आहे. अशी जर दीर्घ परंपरा एखाद्या परिसराला, एखाद्या शहराला किंवा एखाद्या भागाला असेल तर नक्कीच तो प्रदेश मुळातच सुसंस्कृत असतो आणि इतकी मंडळी तिथून आलेली आहेत. त्यामुळे अर्थात आपली मराठी भाषा ही समृद्धच होत जाणार आहे त्याही भागामध्ये. हो हो हो, निश्चितपणे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. आमच्या ग्रंथालयातर्फे आम्ही काही साहित्य संमेलनं देखील घेतो. छोटी एक दिवसाची संमेलनं इथं होत असतात. आणि जेव्हा थोर लेखकांचे जन्मदिन किंवा पुण्यतिथी असेल त्यावेळे त्यांचं साहित्य सगळं बाहेर काढून प्रदर्शन रूपाने ते मांडून ठेवतो. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांना त्या साहित्याकडे वळावसारखं वाटतं. बरोबर. असे वेगवेगळे प्रयत्न चालू असतात. मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधूनच ग्रंथालयाची स्थापना झाली 27 फेब्रुवारीला आणि अर्थात कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणूनही आपण म्हणूनच तो मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. तर प्रत्येक ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त काही खास कार्यक्रम 27 फेब्रुवारी हे अर्थातच तो मुहूर्त आहे, त्याच्यामुळे काही केले जातात? हो, दरवर्षी केले जातात. आणि 27 फेब्रुवारीला होतं काय की सगळ्यांच्याच ठिकाणी कार्यक्रम असतात. म्हणून या खेपेला आम्ही असा विचार केला आहे की सगळ्यांनी मिळून एक संयुक्त मोठा असा कार्यक्रम करायचा. एकच कार्यक्रम, सर्व बेळगावातल्या सर्व मराठी संस्थांच्या वतीनं एकच कार्यक्रम करायचा असा एक विचार पुढे आलेला आहे. त्याचाही एक वेगळा प्रयोग म्हणून त्याकडे बघता येईल. अरे वा, अरे वा. खूपच छान. एकूणच तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी, तुमच्या सगळ्या उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा. आणि बेळगावकरांची साथ आहेच, पण राज्य मराठी विकास विभागाची सुद्धा या सगळ्या तुमच्या उपक्रमांना साथ आहेच. तुम्ही या कार्यक्रमात जगदीशजी सहभागी झालात त्याबद्दल आपले धन्यवाद. आज आपण बेळगावच्या म्हणजे लोकमान्य ग्रंथालयाबद्दल आणि एकूणच बेळगावच्या सगळ्या साहित्यिक सांस्कृतिक योगदानाबद्दल, खरं तर उद्याचा भागही आम्ही सीमावर्ती भागामध्ये म्हणजे बेळगावच्याच एका संस्थेबद्दल हा आम्ही घेणार आहोत. आणि आता जसं आपण एकूण शहरी भागातलं सगळं बघितलं तसं ग्रामीण भागामध्ये बेळगाव कशा पद्धतीने आता मराठी भाषेचा प्रचार प्रसार करताना दिसणार आहे किंवा दिसतोय त्याच्याबद्दल मी संवाद साधणार आहे उद्याच्या म्हणजे 21 जानेवारीच्या भागामध्ये. आपण हुतात्मा ज्योतिराम चौगुले चीफ फाउंडेशन बेळगाव या संस्थेच्या अध्यक्षांची म्हणजे सत्ताप्पा चौगुले यांची मुलाखत पाहणार आहोत. त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडनं मी त्यांच्या संस्थेच्या कार्याविषयी आणि एकूण ग्रामीण भागात ज्या पद्धतीने काम केलं जात आहे आता आपल्या भाषेच्या प्रचार प्रसारासाठी त्याविषयी मी संवाद साधणार आहे. तेव्हा नक्कीच भेटूया. राज्य मराठी विकास संस्था तसंच मिती ग्रुपच्या फेसबुक आणि युट्यूब वाहिनीवर आपण हा कार्यक्रम पाहू शकणार आहोत. तेव्हा नक्की तुम्ही साथ द्या आणि आपल्या समृद्ध भाषेला पुढे घेऊन जाण्यासाठी आपलं एक छोटासा का होईना आपण एक छोटासा मोलाचा वाटा आपण म्हणूया यासाठी नक्कीच देऊया. जगदीशजी, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.